अपेक्षित गुण न मिळाल्यानं विद्यार्थिनीनं आत्महत्या केली। अहिल्यानगरच्या जलालपुरातील अंकिता सांगळे हिनं गळफास घेतला। पेपरफुटी, पुन्हा परीक्षा आणि निकालाचा ताण हा असह्य झाला। अंकिताच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांवर मोठा आघात झालाय। वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणारी अंकिता परीक्षेतील गोंधळ आणि निकालामुळे नैराश्यात होती। आई-वडील पंढरपूरला गेले असताना तिनं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे हिने कमी गुण मिळाल्यामुळे आपल्या नैराश्यातून जे आहे आत्महत्या केल्याची घटना घडलेल्या आहे। याच रूममध्ये जे आहे ते अभ्यास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। ह्याच रूममध्ये राहून ती एकांतामध्ये अभ्यास करत होती। सतत ते जे नीटचे पेपर असतील त्याचबरोबर डॉक्टर वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारे जे काही शिक्षण आहे त्याचे सगळं जे अभ्यास आहे ते याच रूममध्ये ती करत होती। मात्र नीटचे सततचे पेपर लीक आणि जो तणाव वाढलेला होता या तणावामध्ये अंकिता गेलेली होती। त्यामुळे कुठेतरी जे कमी मार्क मिळालेले होते त्या कमी मार्क्समुळे नैराश्यात गेलेल्या अंकिताने याच रूममध्ये जे पंखा आहे त्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांच्याकडून नेमकं घडलेली घटना काय होती ते जाणून घेऊया। नेमकी घटना कधी घडलेली होती, काय घडलेलं? असा प्रसंग झाला की जास्त डिप्रेशन मध्ये गेले, पेपर फुटी बाकीच्या गोष्टी ह्या सरकारच्या अनागोंदळतेमुळे पेपर फुटीमुळे सारख्या विद्यार्थ्यावर होणारे अन्याय त्या बातम्या ऐकून आणि सारख्याच वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळे पेपर फुटीच्या न्यूज पाहून एक डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतः बहिणीने एक गळफास लावून घेतला आणि आपले जीवन संपवलं। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर। रिझल्ट बदलून म्हणली करत का ग मम्मी? म्हणलं होईना ग तसं, फक्त मी तिच्यापाशी थांबायचं तर माझ्या पोराची परीक्षा होती। म्हणलं त्याचा पेपर चालू आहे, पेपर होऊन आलाय बघावा त्याचा पेपर कसा गेलाय, सोपा गेलाय का अवघड गेलाय। मी माझ्या मुलाला फोन केला, म्हणलं बाळा तुझा पेपर कसा गेलाय? म्हणलं मम्मी माझा पेपर खूप चांगला गेलाय, टेन्शन घेऊ नको। मी मुलासंग बोलत असताना तिने चान्स घेतला आणि तिने असं करून घेतलं। मार्क चेक केला, 166 मार्क येत होते तिला आणि जी कटअप रँक जी असती ती 2025 ला 113चीच होती। ती आता 26 ला डायरेक्ट 177 वर नेली। त्याच्यामुळे तिचं फारच एकदम हे झालं। म्हणजे आमचं असं मत होतं की बा आपला कशाला नंबर लागू द्या, BHMS ला लागू द्या, BMS ला कशाला लागू द्या, आपण घेऊ। पण ते कटअपच असा नेला की तो 177 वर नेला, मग इलाजच नाही, फार एकदम आज बरं झालं एकदम। एक राजकीय बातमी, कुठे राहायचं हे फडणवीसांच्या हातात नाही।